हा काकू बोला. नेहा, परी रागवले का ग माझ्यावर? मी तिच्या वाढदिवसाला आले नाही म्हणून? जरा दे ना तिला, मी बोलते तिच्याशी. नेहा, मला तुझ्याशी पण जरा बोलायचंय. काय काकू? तू ना यशला अविनाश बद्दल सगळं सांगून टाक. नाही म्हणजे मीच अडवलं होतं तुला इतके दिवस. नेहा, नेहा बाळा, काय झालं? का रडतेस तू? काकू काकू यशला सगळं कळलंय आधीच. काय? कसा? काय म्हणाला तो? खूप चिडला का ग? आणि तिकडे हे सगळं कसं आहे? आणि परीचं काय? आई आई काकू मी तुम्हाला नंतर फोन करते. आई काय झालं? तुम्हाला घाईगीत का बोलवलंस? काय नाही बाळा, आई आपण कुठे चाललोय का? तू बॅग का भरतीयस? आपण चाळीत चाललोय बाळा. चाळीत? ये! पण तू बॅग का भरतीयस? आपण राहायला चाललोय का तिथे? हो बाळा. आई पण तिथे कसं राहणार? माझे बुक्स, कलर सगळे इथे आहेत ना. मी सगळं घेतलंय बाळा. पण माझी शाळा इथे, मी शाळा बुडवणार नाही. थोडा दिवस ऍडजस्ट करावं लागेल बाळा. पण आई तिथे फिरायला बग्गी सुद्धा नाहीये. परी बाळा, चाळीत बग्गी लागत नाही. आणि हे बघ, बंडू काकांना खूप आठवण येते तुझी. आता काकूंचा तोच फोन आला होता. त्यांना नाही सांगू का की परीला नाही यायचंय तुम्हाला भेटायला? नको नको, आपण जाऊया. मी तिथून येत जाईन शाळेत. चल निघूया. ठीक आहे, मी सगळ्यांना बाय करून येते. यश, नेहा तिच्या चाळीतल्या घरी परत जायला निघाली आहे. मला माहितीये तुला नेहाविषयी माझ्याशी काहीही बोलायचं नाहीये, पण नेहा पॅलेस सोडून चाळीतल्या तिच्या घरी जायला निघाली आहे यश. आणि तिच्यासोबत परी सुद्धा आहे. यश, या सगळ्यामध्ये परीचा काय दोष आहे? ते लहान मूल आहे. तुमच्या वादामध्ये, या भांडणामध्ये ती भरडल्या जाते, तिचं नुकसान होत आहे. परीचा विचार कर यश. माझा ऐक, नेहा निघालीये परीला घेऊन. आजोबा, मला माहितीये माझं चुकलंय. मला प्लीज माफ करा. जानकी, या घरातली तुझी जागा ही
कायम रीतीच होती का? आणि आज ती पुन्हा रीती होती. काय चुकलं मला सांग? अगं ती तुझ्या इतकीच गुणी, तुझ्या इतकीच सहिष्णू, तुझ्या इतकी सौम्य, सर्व गुण संपन्न असणारी अशी होती का यशची बायको? आणि मी मनातल्या मनात तिला या घराच्या कर्त्या स्त्रीचं पद देऊन टाकलं. म्हणजे तुझं पद, तुझ्या सुना या घरात असताना सुद्धा मी तिला दिलं होतं. अगं माझं काय घेऊन बसलीस? या घरातल्या प्रत्येकाने तिच्यावरती विश्वास ठेवला, डोळे झाकून. शी वॉज लाईफ टू दिस हाऊस. शांत, थंडावा आणि उबदार आपलेपणा होती ती या घरासाठी. आता याच्यातलं काहीही शिल्लक नाही. अगं जिथे विश्वासच डळमळलाय तिथे नात्याची इमारत उभी कशी राहणार सांगता मला? मला एक सांग जानकी, आपल्या यशचं नशीबच असं आहे का? लहानपणी त्याचे आई वडील त्याला सोडून गेले आणि मग ती कोण आली त्याच्या आयुष्यामध्ये, त्यांनी फसवलं, त्याला निघून गेली ती. आणि आता ही या घरात राहून तिने आपल्या यशच्या आयुष्याचं बातेर केलं का? यश एकटा पण. मी काय करू शकतो सांग मला तू? एवढा गणगंज पैसा आहे, श्रीमंती आहे, पण एक विश्वासाचं नातं मी त्याला देऊ शकत नाही. काय उपयोग आहे सगळ्याचा सांग मला? माझ्या एकट्या पडलेल्या नातवाला तुझ्या कुशीची ऊब हवी आहे. त्याला मायेने सावरणारी आई हवी आहे. त्याला मायेने घर सावरणारी आई हवी. काय करू ग? मी काहीही करू शकत नाही. निघून गेली. मी काहीही करू शकत. सर, मी निघू? ठीक आहे. शेफाली, तुम्हाला काय वाटतं? नेहाविषयी जे बाहेर बोललं जात आहे ते खरं आहे? नेहाविषयी जे आपण आता ऐकतोय आपल्या कानावरती येतं ते बरोबर आहे? नेहा अशी वागेल? खोटं वागेल? मला नाही वाटत आहे असं. नेहाला मी ज्या दिवशीपासून ओळखतो खरेपणात तिची ओळख आहे. नेहा कधी चुकीची नाही वागू शकत. आणि यशच्या बाबतीत ती अशी वागेल? चुकीचं, लपवाछपवी, झक्के पंजे, माझा विश्वास नाहीये. नेहा खरी मुलगी आहे यार. आजोबांच्या तब्येतीच्या वेळेला जेव्हा खोटं बोलायला लागलं होतं तेव्हा तिची चलबिचल झालेली मी पाहिली आहे. तिला त्रास झाला होता खोटं बोलण्याचा. आणि आता सगळे म्हणतात की नेहा खोटी आहे. कसं काय? नेहावरती संशय घेणं म्हणजे खरेपणावरती संशय घेण्यासारखं आहे. आणि याचा मला त्रास होतोय. नेहा कधीच असं नाही करू शकत. माझ्या मनाला पटतच नाहीये. काय बोलतायत बाहेर? हे जे कानावर येते ते खरं आहे का? तुम्ही तिची चांगली मैत्रीण आहात ना? मग तुम्हाला काय वाटतं नेहा अशी खोटेपणा करेल? नेहा पैशांसाठी हे सगळं करेल? नेहा तिच्या नवऱ्याला म्हणजे यशला फसवेल असं तुम्हाला वाटतं?
नेहाला खोटं बोलता येतं, तिला छक्के पंजे जमतात? सांगा ना मला तुम्ही शेफाली, तुम्हाला असं वाटतं नेहा असं करेल? जे आता आपण कानावरती येतंय, आपल्या जे ऐकतोय ते अविनाश विषयी वगैरे, नेहा हे सगळं करेल असं तुम्हाला वाटतं शेफाली? सर मलाही हे सगळं पटत नाहीये, पण म्हणजे माझाही विश्वास बसत नाहीये सर. मला काही कळतच अहो नाहीये. कळत नाही म्हणजे काय म्हणताय तुम्ही शेफाली? तुम्ही तिची मैत्रीण आहात, एवढी वर्ष तुम्ही एकत्र आहात, तुम्ही म्हणताय मला कळत नाही? कळत नाही काय उत्तर आहे का? मैत्रीण आहात ना तुम्ही तिची. यश विषयी तुम्ही मला काही विचारा, मी म्हणेन का असं मला कळत नाहीये म्हणून? का नाही म्हणणार? कारण मी त्याला पूर्ण ओळखतो, माझ्या मित्राला मी ओळखतो. तुम्ही ओळखत नाही तुमच्या मैत्रिणीला? कळत नाही म्हणताय तुम्ही मला? तुम्ही मला विचारा यश विषयी काय वाटेल ते विचारा मला. आता मी सगळे उत्तर देतो तुम्हाला, तुम्ही विचारा मला. नाही तुम्ही विचारा मला यश विषयी. मला यश विषयी सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला. तुम्ही विचारा मला, तुम्ही विचारा मला. त्याला 5वीला किती मार्क्स होते, बिझनेस मधलं त्याचं पहिलं व्हेंचर काय, मला काही विचारा, मी सगळे उत्तर देईन तुम्हाला. हो सर, मला माहितीये तुम्हाला यश सर. नाही पण तुम्ही विश्वास नका ठेवू. तुम्ही आता म्हणताय मला कळत नाहीये. कसं काय कळत नाहीये? कळत कसं नाही? तुमची मैत्रीण आहे ना ती, मग तुम्हाला कसं तिच्या मनातलं कळत नाही? मी सांगतो तुम्हाला, यश बिझनेस करताना नेहमी भावनांचा विचार करतो. यश कुठलाही डील करताना आधी हा विचार करतो की माझ्या कंपनीतली माणसं कशी सुरक्षित राहतील, त्यांचा विचार करतो. यश कधीही फक्त पैशांसाठी व्यवसाय करत नाही, हे मला माहितीये. मी आता तुम्हाला सांगतो यशच्या मनात काय चालू असेल, आणि तुम्ही म्हणता मला कळत नाही. तुम्ही मैत्रीण आहात ना, मग तुम्ही काय आता म्हणालात मला कळत नाहीये म्हणून? सर सर प्लीज तुम्ही शांत व्हा. सर मला खात्री आहे नेहाने असं काहीही केलं नसणार. मार्वलस, वेल डन, वेल डन. थँक्यू मॅडम. तुझा अभिनय इतका रिअलिस्टिक होता ना रे, की सगळ्यांचाच तुझ्यावर विश्वास बसला. आणि फायनली नेहा हे घर सोडून चालली. अरे वा, म्हणजे तुमचं काम झालं मॅडम. आता माझं काम विसरू नका. डोंट वरी, डोंट वरी. तुझं काम मी करतेच. मी जे जे सांगते ते कर. मग नेहा कायमची तुझी होऊ शकते, हा तुझा बोनस आहे. ओके ठीक आहे, ठीक आहे सिम्मी मॅडम. नेहा ये. का वागलीस तू असं? जगातली सगळी सुख तुझ्या पदरात होती, मग का? कम ऑन नेहा, आपल्याच माणसांशी कोणी असं वागतं का? काकू, मी खरं सांगते, मी काही खोटं बोललेले नाहीये. मी यशला फसवलं नाहीये काकू. मी त्याबद्दल बोलतच नाहीये. मग मी अविनाशला चोर म्हटलं होतं, त्यावेळी सगळ्या स्टाफ समोर तू माझा अपमान केला होतास, आठवतंय? सिमी काकूंनी अजूनही हे डोक्यात ठेवलंय. हे परीचे ड्रायव्हर आहेत ना? तुम्ही यांची झडती का घेता? अगं तिचं कानातलं, सोन्याच्या कानातलं हरवलं म्हणजे ह्या माणसाने चोरलंय. कशाला करताय काकू तुम्ही हे सगळं? व्हॉट? आपला हा जो स्टाफ आहे ना, तो खरंच खूप प्रामाणिकपणे काम करतोय. आणि प्रत्येक वेळेला चूक स्टाफचीच असेल, आणि प्रत्येक वेळेला स्टाफवर संशय घेण्याची गरज नाहीये काकू. मला मुळीच पटलेलं नाहीये हे जे तुम्ही वागलायत. तुम्ही ते अजून डोक्यात ठेवलं आणि म्हणून तुम्ही अशा वागला? नाही, अजिबात नाही. पण देव आहे ना, तो सगळं बघत असतो आणि प्रत्येकाला शिक्षा होतेच. जर देव खरंच बघत असेल ना काकू, तर जो खोटं बोललाय त्याला देव नक्की शिक्षा दे. घराबाहेर पडतेय तर ही माज अजून चौधरींची सून असल्याचाच आहे. गुडनेस, केवढा राग भरलाय तुझ्या मनात. त्रास होईल ग अशाने तुला. रिलॅक्स, रिलॅक्स. ओके, घे घे, तुला घरी जायला उपयोगी पडतील.
गरज नाही काकू मला त्याची. मी हारले जरी असले ना तरी लढायला विसरले नाही अजून. परी माझी वाट बघत असेल. येते काकू. आई, मी सगळ्यांना भेटून आले पण सगळे खूप सॅड होते कारण मी आता निघाले ना. आता सगळ्यांना माझी खूप आठवण येईल असं मोठी आई म्हणत होती. आई, आता मला सुद्धा आठवण येईल. आपण थोडे दिवस चाळीत राहायला जाऊया का? नंतर परत येऊया. फ्रेंड कुठे? तुम्हाला भेटलंच नाही. फ्रेंड आपल्याला सोडायला येतोय का? फ्रेंड, तू कुठे होतास? मी तुला किती शोधलं. तू आम्हाला सोडायला येतोयस का? नाही. का? चल ना, आपल्याला बंडू काकांकडे बर्थडे सेलिब्रेट करता येईल. थोडं काम आहे बेटा, नाही तर आलो असतो मी. काम आहे? काम असेल तर राहू दे. तुझं जर काम नीट झालं नाही, तुला जर टेन्शन आलं तर आईला काळजी वाटते ना. आम्ही निघतो आता. बंडू काका आणि काकूला त्रास नाही द्यायचा हा बच्चा. मी कधी कोणाला त्रास देते का? नाही. बाय. बाय.